co-powered by Techno. साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या रात्री हे निदर्शनास आले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एका व्यक्तीने जवळपास 37-38 अर्ज वेगवेगळे आधार कार्ड जे असतील, वेगवेगळ्या ज्या इतर शासकीय योजना आहेत जशी रोजगार हमी योजना असेल, इतर काही योजनांसाठी जे आधार कार्ड आणि फॉर्म्स असतात त्याच्यातून त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरून आधार कार्ड आणि अकाउंट हे वेगळे आणि नावं महिलांची अशा पद्धतीनं अर्ज भरून त्यांनी घेतलेले होते। काल स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि आत्ताही तिथं तहसीलदार आणि इतर सर्व अधिकारी हे गेलेले आहेत। माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे। या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत। गेल्याही वेळेला जवळपास एक सातारा जिल्ह्यातील आणि काही ठिकाणच्या अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या होत्या पण त्यांना व्हेरीफाय करत असताना जो आहे तो त्यांना लाभ काही वितरित झालेला नव्हता आणि मग त्याच्यावर विभाग म्हणून आणि स्थानिक प्रशासनाने जी काही कारवाई ती केली, गुन्हेही दाखल केले। आता ही सदर व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जो स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही 37-38 अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय योजनांचा असो अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जाणार नाही। मात्र हे आचारसंहिता तोंडावर आलेली आहे त्यामुळे व्हेरिफिकेशनला वेळ मिळत नाही नाही, साधारणपणे आम्ही कुठलीही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी व्हेरिफिकेशनला देत असतो। आपण पहिला हप्ता ज्या वेळेला 17 ऑगस्ट रोजी आपण रिलीज केला 1,07,00,000 महिलांचा, ते 1 जुलै ते 31 जुलैपर्यंतचे अर्ज होते आणि त्याची छाननी केली होती। 31 ऑगस्टला आम्ही जी काही 52 लाख महिलांची खात्यामध्ये जे डीबीटी केलं त्याचं व्हेरिफिकेशन 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत जे अर्ज आलेले होते त्यांचे ते लाभ आम्ही वितरित केला होता आणि आत्ता जो लाभ 25 तारखेपासून सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या 2 महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे, बँकसोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटिनी राहिलेल्या महिलांसहित ज्या 1,60,00,000 महिला आहेत ज्यांना पहिल्या 2 महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्यांचा 3ऱ्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत। त्याच्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत। आत्ता आमच्याकडे 2,45,00,000पेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत पण लाभ देत असताना आपण 2,10,00,000 महिलांना देतोय म्हणजे जवळपास दरवेळेला 20-25 लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागं ठेवत आहोत। अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे, जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल। आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की हे 38 अकाउंट मात्र ह्या ज्या व्यक्तीने आहेत त्या समोरच्या व्यक्तीचे आधार कार्ड असतील, बँक पासबुक असतील, आता तुम्ही जर 38 अकाउंट सील करायला जर लावले तर त्या समोरच्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागेल। साधारणपणे आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात ह्या सगळ्या जर चौकशीमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचा काही याच्यामध्ये जर काही नसेल तर जे काही ते अकाउंट सील केली जाईल तो बँकेला ते तशा पद्धतीचे आदेश देऊन पुन्हा एकदा ते अकाउंट आपण ओपन करू शकतो पण साधारणपणे चौकशी होईपर्यंत ते अकाउंट सील ठेवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे कारण आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये रोजगार हमी असेल, इतर काही शासनाच्या योजना आहेत या संदर्भातला जो डेटा उपलब्ध होता ते अकाउंट्स त्यांनी वापरण्यात आलेले आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एकदा सविस्तर त्याच्यामध्ये चौकशी झाली, जे निर्दोष असतील त्यांचे अकाउंट लगेचच चालू केले जाऊ शकतात पण तात्पुरत्या स्वरूपात त्याची चौकशी होईपर्यंत त्या अकाउंटमध्ये कुठल्याही पद्धतीचा हे होऊ नये, व्यवहार होऊ नये कारण जर त्या अकाउंट महिलांच्या नसतील
तर मग त्याच्यामध्ये त्या खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहेत तर त्या संदर्भात तर काही कारवाई करणं गरजेचं आहे. आणि मग जी काही सविस्तर चौकशी होईल त्याच्यानंतर जे काही ज्या नागरिकांचं काही त्याच्यामध्ये हे नसेल त्या अकाउंटचे हे पुन्हा एकदा अकाउंट सुरू करण्याचे निर्देश बँकेला देता येऊ शकतात. प्रश्न असा होता की ज्या महिलांच्या संबंधित हे आधार कार्ड खात्यामध्ये जे केले गेले त्या महिलांचा संबंध आढळला तर काही कारवाई होईल? महिलांची आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली आहे त्या अकाउंट महिलांचे नाही आहेत. नावं जी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांच्या नावावर त्यांनी या अकाउंट वेगळे आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत. त्याच्यामुळे तशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे. त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल. त्याच्यामुळे नावं फक्त महिलांची आहेत. आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नावं वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का, त्याला कुठलं अकाउंट दिलेलं आहे, त्याला कुठलं आधार कार्ड आहे, तर या संदर्भातली पण शहानिशा निश्चितपणाने चौकशीमध्ये होईल. राज्याचं अर्थकारण जे आहे ते कुठेतरी 5 दशकातलं बिघडलंय सरकारमुळे असं सुप्रिया सुळे म्हणतात. 5 दशकातून पहिल्यांदाच जर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारने जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे. ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंददायी आहेत. आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो. आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या ज्या महिलांना लाभ वितरित होत आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. आणि कुठे ना कुठेतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे. काही जण म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ही योजनाच बंद करून टाकू आणि त्यांच्या अजेंडामध्ये ते म्हणतात, मॅनिफेस्टोमध्ये म्हणतात की आम्ही याची रक्कम 3,000 करू. त्याच्यामुळे ते स्वतःच गोंधळलेले आहेत की या योजनेवर टीका करायची काही कंटिन्यू ठेवायची. त्याच्यामुळे या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं निश्चितपणाने आम्हाला जो मिळणाऱ्या प्रतिक्रिया ते ह्याच आहेत की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत. ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्यारीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आणि ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण नितीन गडकरी याच योजनेसंदर्भात मिश्किलपणे म्हटले की कुठेतरी निधी कमी पडतोय इतर विकास कामांना. कशा प्रकारे बघता या वक्तव्याला ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे वक्तव्य? खरं तर गडकरी साहेब हे फक्त आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी एक आदरणीय व्यक्ती आहेत. आज त्यांचं विकासात्मक जे धोरण आहे, काम करण्याची पद्धत आहे, या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना, आमच्यासारख्या सगळ्यांनाच नेहमी प्रेरणा मिळत असते. त्यांनी जे हे केलेलं वक्तव्य आहे ते मी ऐकलेलं नाही आहे, पण नागपूरमध्ये जो कार्यक्रम त्या ठिकाणी राज्यस्तरीय झाला त्याला गडकरी साहेबांची आवर्जून उपस्थिती होती आणि त्यांनी या योजनेबाबत प्रशंसाच केली. उलट त्यांनी असं म्हटलं की ह्या योजनेतून अधिक चांगल्या पद्धतीनं आपण फायनान्शियल महिलांना स्टेबिलिटी कशी देऊ शकतो आणि त्यांना कायमस्वरूपी यातून उत्पन्न चालू राहावं ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करता येतील, त्यांना काय प्रशिक्षण देता येईल या संदर्भातच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं. आम्ही साधारणपणे 25 तारखेपासून 3ऱ्या हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली. 25, 26 आणि 29 तारखेला अशा 3 दिवसामध्ये गेलेला आहे. आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल. पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे. आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असा 4,500चा लाभ वितरित झालाय. काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित झाला होता त्यांना सप्टेंबर महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे. अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये. आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंगमुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत
त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ताई, तुमचे सहयोगी असं नाही, तुम्ही नका ठरवू ना. मी विचारायला देतो असं नका. काँग्रेसचे काही नेते इथे शरद पवारांना भेटतात, त्यात अतुल बेनके असतील, दिलीप वळसे पाटील असतील, हे नेते अजितदादांची साथ सोडतील, तुमची साथ सोडतील असेल एक तर साधारणपणे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी असे अनेक शासकीय कार्यक्रम, तिथले काही राजकीय कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये प्रत्येक तिथला लोकप्रतिनिधी हे व्यासपीठावर उपस्थित असतात. अनेक वेळेला स्थानिक पातळीवर जे कार्यक्रम होतात तिथं आदरणीय पवारसाहेब हे मुख्य अतिथी असतात. तिथले स्थानिक आमदार म्हणून अतुलजी असतील, दिलीप अण्णा असतील, बबनदादा असतील किंवा दिलीप वळसे पाटील साहेब असतील, हे त्या निमित्ताने उपस्थित राहत असतात. त्यामुळे एका व्यासपीठावर दिसल्यामुळे काही वेळेला अशा पद्धतीच्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात असतात. आत्ता गेल्या आठवड्यातच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये दादांची जनसन्मान यात्रा झाली, मोठ्या पद्धतीनं तिथं प्रतिसाद मिळाला. दिलीप अण्णा मोहितेंच्या मतदारसंघात झाली, तिथंही मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला. 4 दिवसापूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर होते, त्यावेळेला बबनदादांच्या मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा झाली. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. त्यामुळे आमदार हे अजितदादांच्या पाठीशी ठाम आहेत आणि ते अजितदादांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवतील याबाबत आम्हाला काही शंका वाटत नाही. ताई, हिंदी में जानना चाहेंगे कि लाडली बहन योजना का कहीं न कहीं गैर इस्तेमाल हो रहा है, उसमें भ्रष्टाचार जैसी बातें आ रही है. एक व्यक्ति कई नामों से, कई अलग अलग आधार कार्ड से इस तरीके से पैसे का लाभ ले रहा था. गवर्नमेंट इसको कैसे देखेगी? एक तो इस बारे में हमने इन्वेस्टिगेशन जो है उसके आदेश दिए हैं और इन्वेस्टिगेशन में जो भी आएगा तो वो जो संबंधित जो व्यक्ति है उस पर कार्रवाई जो है वो की जाएगी. अभी तो हमने जिलाधिकारी जो है, कलेक्टर है, उनके साथ बात करके उन्हें ये आदेश दिए हैं कि जो 37 या 38 अकाउंट्स है वो तुरंत ही सील कर दिए जाए, उसकी इन्वेस्टिगेशन हो और उसके बाद इस बारे में जो है अभी तहसीलदार और बाकी पुलिस अधिकारी भी है वो वहाँ पे मौजूद है, उसके बारे में तुरंत ही इन्वेस्टिगेशन करके ऐसी घटनाएं वापस ना हो इसकी जो सूचना है वो जो हमारी लोकल प्रशासन है, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह है, उनको दी जाएगी. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक माहिती या निमित्ताने द्यायची आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला. तत्वता मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नक्कीच मानधनवाढी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरच निर्गमित करत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती. 2 वर्षापूर्वी झाला की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता 2 वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की आशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे, इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे, तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा सेविका आहेत, आमच्या CRP आहेत, ग्रामसेवक आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्या घटकांनी काम केलेलं आहे त्यांचे इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यांना वितरित करणार आहोत. किती वाढ अंगणवाडीची जी आहे ती त्यांची साधारणपणे अशी विनंती किंवा मागणी होती की आशा सेविकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्हावं. आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील, आशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील, या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत, ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे. त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मागणी होती. विविध त्यांच्या ज्या संघटना आहेत, मुळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासोबत संवाद साधत होतो त्यावेळेला त्यांची हीच मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती महायुतीचं सरकार आणि शासन देत आहे. या व्यतिरिक्त आम्ही केंद्र शासनाला सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या
मानधनासंदर्भामध्ये सकारात्मक विचार करावा. ताई, सुनील केदारांनी थेट एक इशारा IAS आणि IPS जे अधिकारी आहेत त्यांना दिलाय की आमची सत्ता 2 महिन्यात येते, तुम्हाला भाजपचा ड्रेस घालून आम्ही सॅल्यूट मारायला लावू. अशा प्रकारे बघता अशा वक्तव्य नाही, खरं तर सरकार म्हणजे शासन आणि प्रशासन ह्या दोन्ही गोष्टी तसं आपण जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी जे सिनियर अधिकारी आहेत यांचा नेहमीच राज्याला पुढे नेण्यामध्ये दृष्टिकोनातून एक सकारात्मक भूमिका राहिलेली असते. इथे सत्ता कुठल्याही पक्षाची असो, पण शेवटी जो अधिकारी त्या ठिकाणी सिनियर अधिकारी असतात हे तर गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये नित्यनियमाने सेवा देत असतात. राज्याला पुढे नेण्याचं काम ते सत्ताधिकाऱ्यांसोबत करत असतात. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य हे दुर्दैवी आहेत. हे जे सिनियर IPS आणि IAS अधिकारी आहेत हे काही काल आजमध्ये आलेले नाही आहेत, तर गेल्या 25-30 वर्षापासून, काही जण तर त्याच्याही आधीपासून राज्यामध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक सरकारमध्ये त्यांनी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना या 5-10 वर्षाच्या किंवा या 2.5-3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण त्याचं मूल्यमापन करू शकत नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा हेच अधिकारी होते. त्यावेळेला ते सकारात्मक काम करत होते आणि आता ते नकारात्मक काम करतायत. अशी दुटप्पी भूमिका तर असू शकत नाही. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.